नरेंद्र मोदी यांनी नुकतंच देशाला संबोधित करताना जागतिक आर्थिक अस्थिरता आणि ऊर्जा संकटाचा हवाला देऊन जनतेला काही कठोर नियम पाळण्याचे आवाहन केले। मात्र या आवाहनानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर थेट निशाणा साधला असून नेत्यांनी आधी स्वतःला शिस्त लावावी, मग जनतेला उपदेश करावा अशा शब्दात त्यांची कानउघाडणी केली आहे। आधी मोदींचं जनतेला आव्हान, मग खडसेंचं थेट मोदींना आव्हान। हा सामना नेमका कसा रंगलाय पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। जागतिक स्तरावर विशेषतः आखाती देशांमधील तणावामुळे इंधनाचे दर आणि सोन्याच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी जनतेला 7 महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करण्याचं आवाहन केलंय। यात प्रामुख्यानं वर्षभर परदेश प्रवास टाळणं, सोन्याची खरेदी न करणं, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करून मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणं, तसेच कंपन्यांनी पुन्हा वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल मीटिंग संस्कृती अवलंबणं अशा मुद्द्यांचा समावेश आहे। पंतप्रधानांच्या या भाषणानंतर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली आक्रमक भूमिका मांडली आहे। त्यांनी या आवाहनाला सोयीचं राजकारण असं संबोधलंय। खडसे म्हणाल्या की काही दिवसांपूर्वीच 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, जिथं सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं आणि स्वतः पंतप्रधानांनी अफाट शक्ती खर्च केली, अवाढव्य रॅली काढल्या, गल्ली बोळात रोड शो केले आणि पाण्याचा ओघ असल्यासारखा पैसा खर्च केला। तेव्हा देशाला कोणत्या संकटाची चाहूल लागली नव्हती का? तेव्हा कोरोना असो किंवा आर्थिक संकट, कशाचीही तमा न बाळगता उत्सव साजरे केले गेले। यावरून खडसेंनी एक खरमरीत पोस्ट केली, ज्यात त्या म्हणतात, काल नरेंद्र मोदीजी यांनी देशातील जनतेला आवाहन केलं। 1. वर्षभर परदेश प्रवास बंद करा। 2. वर्षभर सोने खरेदी करू नका। 3. पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा। 4. मेट्रोचा वापर करा। 5. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा। 6. वर्क फ्रॉम होम सुरू करा। 7. ऑनलाईन कॉन्फरन्सिंग, व्हर्च्युअल मीटिंग सुरू करा। 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार काय केला, मोठ्या रॅली घेतल्या, रोड शो झाले। आता पंतप्रधान महोदयांना संकट दिसू लागलंय का? हे म्हणजे करून करून भागले आणि देवपूजेला लागले। मर्यादाच घालायची आहे तर स्वतःच्या परदेश दौऱ्यांवर घाला। सगळ्या मंत्र्यांसाठी जे VIP कॉन्वॉयवर घाला, त्यांनाही पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरायला सांगा। निवडणुकांमध्ये पैशांचा सुसवाट असतो तो बंद करा। लाखो रुपयांचे कपडे घालणं बंद करा। प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर वापरणं बंद करा। आमदार खासदार खरेदी करण्यासाठी जे पैसे वापरता त्यावर आळा घाला। हजारो कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करता तो आधी बंद करा। सामान्य जनतेनंच काय सगळं पाळावं? रोहिणी खडसे यांच्या या टीकेला सर्वसामान्यांकडूनही मोठा प्रतिसाद मिळतोय। सोशल मीडियावर अनेकांनी अशाच भावना व्यक्त केल्यात की प्रत्येक वेळी आर्थिक शिस्त पाळण्याची जबाबदारी केवळ मध्यमवर्गीय आणि गरीब जनतेवरच का टाकली जाते? पेट्रोलचे दर वाढले की बचत करा असं सांगणं आणि दुसरीकडे निवडणुकांसाठी सरकारी यंत्रणेचा व पैशांचा वापर करणं हे विसंगत असल्याचं मत अनेक स्तरांतून व्यक्त होतंय। एकूणच पंतप्रधानांचे आवाहन देशहिताचं असल्याचं सरकारकडून सांगितलं जात असलं तरी रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलेले प्रश्न सरकारला निरुत्तर करणार आहेत। करून करून भागले आणि देवपूजेला लागले या त्यांच्या म्हणीतून त्यांनी सरकारची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे। आता या टीकेला भाजप किंवा केंद्र सरकारकडून काय उत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र या वादामुळे आगामी काळात आर्थिक शिस्त विरुद्ध राजकीय उधळपट्टी हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत। खडसेला बीजेपीने हातून बाहेर काढलं म्हणून त्यांना शहाणपणा सुचलाय। खडसे चालले रिटायरमेंट, त्या लोक याची टीका फक्त मोदीना कसं कुठल्या अडचणीत आणता येईल हे प्रयत्न करतात, पण ते कधीच येणार नाही। आपल्या सगळ्यांसाठी दिलेत की नेशन फर्स्ट, आणि त्याच्यामध्ये अनेक आव्हानं त्यांनी आपल्याला केली आहेत। पण त्यामध्ये माझी त्यांना विनम्रपणे विनंती आहे की हे आव्हानं आपण स्वतःपासून आणि आपल्या सगळ्या नेतेगण असतील, मंत्री महोदय असतील, यांच्यापासून हे सगळ्या गोष्टी आपण पहिले अंमलात आणायला सुरुवात करा। गेल्या निवडणुकीमध्ये जर 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल तर आपण दणदणून तिथे प्रचार केला, प्रचार सभा घेतल्यात, पैसा खर्च केला, सगळं झालं, आणि ते 5 राज्यांच्या निवडणुका आटोपल्यानंतर आपण आज हे जनतेला आव्हान करतोय। बरं, तेही आम्ही मान्य करू की आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे आणि त्याच्यामुळे आपण आव्हान करतायत, पण आपणच स्वतः येत्या 8 दिवसांमध्ये कुठेतरी विदेश दौऱ्याला जाणार आहात, मग त्यासाठी पण आपण तो दौरा रद्द करणार आहात का? आपल्या पक्षाचे, आपले जिथे जिथे सरकार आहे त्या सगळे मंत्र्यांच्या मागे जे VIP कॅनवॉय चालू राहतो, हाही एक पैशांचा किंवा आपण पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी जे आव्हान केलेलं आहे, मग हे ते बंद करणार आहात का तुम्ही?
तुम्ही या सगळ्यांना मेट्रोने प्रवास करायला सांगणार आहात का? त्यांनाही मेट्रोनेच प्रवास करायला सांगा. कुठलंही कॅनवाय किंवा कुठलीही VIP ट्रीटमेंट त्यांनी घ्यायला नको, असं आमची सगळ्यांची विनंती आहे. तेव्हा जनतेला आपण सगळं हे आव्हान करावं.